गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज सकाळची सुरुवात झाली आहे बाळाच्या खेळण्याने. आज लाडेसरचा मूड खूप चांगला होता आणि तो सकाळपासून खेळत होता. त्यानंतर खूप दिवसांनी ऊन पडले होते, तर मी त्याला कोवळ्या उन्हात ठेवले. त्याच्यानंतर मी माझी कामाला सुरुवात केली. इथे मी ओवा आणि बडीशेपची पावडर बनवत आहे, जी मी डिलिव्हरीपासून घेते आणि ज्याच्यामुळे मला ब्लोटिंग आणि इंडायजेशनमध्ये खूप फरक पडलेला आहे. यासाठी फक्त ओवा आणि बडीशेप ही भाजून घ्यायची आणि नंतर मिक्सरमध्ये वाटून एकदम बारीक पूड बनवायची. त्याच्यानंतर ती बारीक पूड मी एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवते, ज्याच्यामुळे त्याला मॉइश्चर लागणार नाही आणि ती खूप दिवस टिकून राहते. तुम्हीही ट्राय करू शकता जर तुम्हाला ब्लोटिंग आणि इंडायजेशनचा प्रॉब्लेम सारखा होत असेल. लाडेसरला आजकाल नजर आलेली आहे. तो चांगलाच रिस्पॉन्स देतो आपल्या बोलण्याला किंवा हसण्याला. त्याला आपण खेळलेलंही कळतं आजकाल. तेवढ्यात माझं एक पार्सल आलं होतं, तर मी ते घ्यायला बाहेर गेले. पार्सलमध्ये काय आहे ते तुम्हाला लगेच दाखवते. त्याच्यासाठीच मॅट मागवली होती मी. तर मी नेहमी त्याला चटईवर टाकत असते, पण मला असं वाटतं की चटईवर थंडी वाजते किंवा ती ओली लवकर होते आणि ती पुसायला खूप थोडी अवघड जाते किंवा सुकवावं लागतं त्याला. त्यामुळे मी ही मॅट मागवली आहे. तर ही प्ले मॅट आहे. मला ही 850 रुपयाला ॲमेझॉनवर पडली. जर तुम्हाला हवी असेल तर मी लिंकही शेअर करेल. आता मी ही 2 दिवस झाले वापरत आहे आणि ही क्लीन करायला अगदीच सोपी आहे. तुम्ही साईजसुद्धा बघू शकता. ही खूप मोठी आहे लेंथवाईज. आता मी ह्याला टॉमी टाईमसाठी उलटं झोपवलं होतं, तर ह्याची अवस्था एकदम कॉकरोचसारखी झाली होती, ज्याला सरळही होत नव्हतं आणि उलटंही त्याला झोपता येत नव्हतं. या प्ले मॅटवर डायपर फ्री टाईमही देता येतो, कारण क्लीन करायला अगदीच सोपी आहे. नंतर संध्याकाळी मी माझ्या घरी निघाले होते मम्मीकडे, कारण आम्हाला खरेदी करायची होती. आता खरेदी कसली, तर बाळाच्या बारशाची. माझ्या मोठ्या मुलीचं बारसंही जन्माष्टमीच्या दिवशीच झालं होतं. त्यामुळे यावेळी ठरवलं ह्याचं बारसंही जन्माष्टमीच्या दिवशीच करायचं. त्यामुळे मी माझ्या बहिणीला घेऊन गेले पिंपरी मार्केटला, जिथे खूप गर्दी होती. इतकी गर्दी होती अक्षरशः की दुकानामध्ये एंट्रीसुद्धा नव्हती. जे काम आहे ते बाहेरूनच सांगायचं होतं किंवा ऑर्डर बाहेरूनच द्यायची होती. आम्ही ऑर्डर देऊन बाकीचे सगळं सामान घेऊन घरी आलो. घरी ते मी मम्मीकडेच राहिले, पण हा झोपतच नव्हता इथे. मला अक्षरशः खूप झोप लागली होती, पण झोपत नव्हता. तो सकाळपर्यंत झोपला नाही. मग मी शेवटी म्हटलं ह्याला घराची आठवण येते आणि मी ह्याला घेऊन घरी वापस निघाले. आजच्यासाठी एवढंच. बाय.